मंडळी, आज आपण मस्त अशी आंबाड्याची भाजी बघणार आहोत आणि त्याच्यावर मस्त अशी चुरचुरीत कुरकुरीत लसणाची फोडणी. चवीला ही भाजी खूपच मस्त होते. भाकरी बरोबर, भाताबरोबर खायला ही खूप छान लागते. त्याच्याबरोबर बारीक चिरलेला कांदा असेल तर क्या बात आहे. चला मग आज आपण ही आंबाडीची भाजी कशी करायची ते बघूया. ह्यात आपण ज्वारीच्या कण्या वापरून ही भाजी केलेली आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता बघा, मस्त अशी हिरवीगार ताजी आंबाडीची भाजी मला मिळालेली आहे. ती आता आपण निवडून घेऊया. पहिला मी त्याच्या मुळ्यांचा भाग कट केला आणि आता त्याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. आंबाडीची जी पानं आहेत ती जराशी पसरट आणि साईडला त्रिकोण डिझाईन असलेली असते. आता भाजी स्वच्छ निवडून चांगली धुवून घेऊया. आता इथं मी साधारण पाववाटी शेंगदाणे आणि पाववाटी हरभरा डाळ किंवा 2 चमचे हरभरा डाळ घेतली आणि ती मी भिजत ठेवली. आता हे ज्वारीच्या कण्या आहेत. ह्या अतिशय पौष्टिक असतात बरं का, आणि कुठल्याही फूड स्टोअरमध्ये सहज मिळतात. नाहीच मिळाल्या तर सरळ ज्वारी मिक्सरमधनं बारीक करा, त्याच्या कण्या तुम्हाला घरच्या घरी करता येईल. आता ह्या मात्र 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवाव्या लागतात, म्हणजे त्यातला बारीक कचरा निघून जातो. बघा, आंबाडीची भाजी मी स्वच्छ धुतली आहे. आता आपण ती चिरून घेऊया. जरा मोठी चिरली तरी चालेल, तसंही आपल्याला ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. बघा, कुकरमध्ये आपण पहिला भिजवलेले दाणे आणि भिजवलेली हरभरा डाळ घातली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चिरलेली आंबाडीची भाजी घालून घेऊया. सगळी भाजी मी कुकरमध्ये घातली. आता त्यात साधारण 1 मोठा ग्लास पाणी आपण घालायचं आहे आणि त्यामध्येच एका वाटीमध्ये आपण ज्या कण्या घेतलेल्या आहेत त्या घालू. त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून घेऊया आपण आणि मग हे एकत्र कुकरला आपण 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण लसणाची मस्त चुरचुरीत कुरकुरीत अशी फोडणी करून घेऊया. आता इथं लसूण आपल्याला भरपूर लागते. मी अख्खा 1 गड्डा लसूण इथं सोलून घेतला आणि तो बघा असा छान ठेचून घेतलेला आहे. मिक्सर मधून सुद्धा तुम्ही ओबडधोबड करून घेऊ शकता, पण ठेचल्याने त्याची चव छान लागते. तसेच 3 ते 4 मिरच्या आपण ठेचून घेऊया. हे आपल्याला भाजीत वापरायचे. आता तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ठेचलेला लसूण आणि ठेचलेली मिरची बाजूला ठेवूया. आता लसणाची मस्त चुरचुरीत आणि कुरकुरीत अशी फोडणी करायची. त्यासाठी तेल जरा जास्त लागेल बरं का. इथं मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातली. त्याच्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतलाय तो घालायचा. आता हा लसूण तेलात चांगला परतून घ्यायचाय, चांगला तळून घ्यायचाय. साधारण 1 मिनिटाकरता हा आपल्याला लसूण तळून घ्यायचाय. हे बघा, आता हा लसूण छान कुरकुरीत झालेला आहे. थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे. ही आपली अशी लसणाची कुरकुरीत फोडणी तयार आहे. आता आपण ही बाजूला ठेवूया आणि भाजी करायला घेऊया. मी कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. भाजी, डाळ, दाणे आणि ज्वारीच्या कण्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता ही शिजलेली भाजी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय, कारण आंबाडीची भाजी आंबट असते, त्यामुळे त्यातलं पाणी काढून घ्यायचं. तसेच ज्वारीच्या कण्या पण शिजल्यात. आता ज्या कढईमध्ये मी फोडणी केली होती लसणाची, त्याच्यातच मी 2 चमचे तेल गरम केलं. त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हळद, हिंग आणि जो मिरचीचा ठेचा केला होता तो घातलेला आहे. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे जी आंबाडीची भाजी आहे त्यातलं उरलेलं पाणी असं हाताने पिळून काढायचं आहे. हे बघा, दोन्ही हाताने अशा पद्धतीने हे आंबाडीमधलं उरलेलं जे पाणी असतं ते सगळं पिळून घ्यायचं, म्हणजे भाजीतला जो जास्तीचा आंबटपणा असतो तो सगळा निघून जातो. आणि मग अशी ही भाजी फोडणीला टाकायची. हे बघा, एवढं पाणी हे निघालंय. हे पाणी भांडी साफ करायला, विशेषतः पितळी तांब्याची, उपयोगी पडतं बरं का. आता आपण भाजी चांगली परतून घेऊया आणि यामध्ये शिजवलेल्या ज्या ज्वारीच्या कण्या आहेत त्या घालूया.
ज्वारीच्या कण्या नाही मिळाल्या, ज्वारी नसेल तर शिजवलेला भात घातला तरी चालतो बरं का. त्याच्याने सुद्धा भाजीला चांगली चव येते, भाजी चांगली एकजीव होते. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आता ही भाजी आंबट असते त्यामुळे गूळ तर आलाच. चांगला 1 मोठा चमचा गूळ यामध्ये घालायचा. भाजी चांगली परतून घ्यायची. शिजवलेली डाळ आणि दाणे भाजी खाताना मध्ये दाताखाली आले की ते अजूनच छान लागतात. आता काय छान एक दणकून वाफ आली की आपली भाजी तयार आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे अवश्य ही भाजी करून बघा. आणि जर या पद्धतीनं केले तर घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं खातील. पोळीबरोबर ही भाजी छान लागतेच, पण भाकरीबरोबर आणि भाताबरोबर सुरेख लागते. मग काय, भाकरी घ्यायची अशी ही मस्त आंबाडीची भाजी, त्याच्यावर केलेली कुरकुरीत चुरचुरीत लसणाची फोडणी. या फोडणीमुळं ह्या भाजीची चव खूप छान लागते आणि जो लसूण कुरकुरीत असतो ना, तो खायला खूपच सुरेख लागतो. आणि ह्याच्यावर मग बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. बस, दुसरं काय हवंय. मग मंडळी, या पद्धतीनं आंबाड्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.